हाय, दिवसातलं पहिलं काम केलं आहे आणि इथे जे माझे हात सुरू झाले ते आज काही दिवसभर थांबलेच नाही. पहिल्या अंघोळीला पाणी ठेवलं आणि त्यानंतर भरपूर दिवस झाले ना, दोरीवरती भरपूर कपड्यांचा ढीग साचला होता. पटापट सगळे कपडे काढले आणि घडी करायला घेतले. धुवायचे आणि चांगले कपडे वेगवेगळे काढून सगळे घडी करून ठेवले आणि त्यानंतर छान अशी अंघोळ करून आले. मागची खुर्ची इग्नोर करा, माझ्या लक्षातच आलं नव्हतं व्हिडिओमध्ये मागं ती खुर्ची दिसते ते तुटली आहे, त्यामुळे मी तिला वर ठेवून टाकली. त्यानंतर लगेचच सचिन जाणार होते, त्यामुळे त्यांच्यासाठी लगेच नाश्ता बनवायला घेतलं आणि काल नवीन कढई आणली. त्यावरती म्हटलं चला आज नवीन कढईचं उद्घाटन शिरा करण्यापासून करू. पटापट सचिनसाठी मस्त शिरा बनवून घेतला आणि नैवेद्यासाठी थोडासा काढून दोघांनी छान असा नाश्ता करून घेतला. नाश्ता बनवायच्या गडबडीत केसाचा टॉवेल सुद्धा काढायला वेळ मिळाला नव्हता, त्यामुळे पहिले स्किन केअर केलं आणि त्यानंतर सगळे केस छान ड्राय करून घेतले. तर सगळं करून सुद्धा अजून बाहेरची खोली आहे अशी अस्ताव्यस्त पडलेली होती, त्यामुळे सगळ्यात पहिले पांघरून घडी करून घेतलं. आणि आज ह्या साईडच्या थोड्याशा जाळ्या काढायच्या होत्या ज्या त्या दिवशी माझ्या हाताला आल्याच नव्हत्या, त्या जाळ्या काढून घेतल्या. आणि थोडासा बदल म्हणून मी म्हटलं चला आधीची थोडीशी डायरेक्शन पण बदलून घेऊया. खरं ठेवू की नको असं वाटत होतं, पण जाऊ दे म्हटलं चला थोडे दिवस थोडा वेगळा काहीतरी बदल. त्यानंतर सुद्धा मी अजिबात थांबले नाही, लगेचच सगळे कपडे भिजवून घेतले आणि कपडे धुवून टाकले. कपडे धुवून झाल्यानंतर घरात आले आणि लगेचच वरणासाठी डाळ लावली आणि देवपूजा अजून करायची बाकी होती, त्यामुळे मस्त बाहेरून फुलं घेऊन आले आणि छान अशी देवपूजा करून घेतली. देवपूजा झाल्यानंतर बाहेर लगेचच उंबरठा वगैरे पण पुजून घेतला, जे मला करायला खरंच खूप जास्त आवडतं. देवपूजा झाल्यावर लगेचच मी पुढच्या स्वयंपाकाची तयारी सुरू केली आणि इथे ना माझी रिॲक्शन बघूनच तुम्हाला समजत असेल की इथपर्यंत मी किती जास्त थकले होते. सगळा स्वयंपाक करून थोडा वेळ बसते तोपर्यंत संध्याकाळच्या चहाची वेळ झाली होती. मग काय चहा करून घेतला आणि मस्त चहा पिऊन घेतला. चहा झाल्यानंतर सचिन मला डीमार्टला नेतो बोलले होते, त्यामुळे मी ड्रेससुद्धा चेंज केला आणि त्यांना काम लागलं त्यामुळे ते काही मला घेऊन गेले नाहीत. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी एक छोटासा राऊंड मारायला म्हणून बाहेर गेलो आणि बाहेर इतकी थंडी आहे की काय बोलायचंच काम नाही. येताना आरोचं पाणी घेऊन आलो आणि रात्र झाल्यावरती मला आठवलं की मी सकाळी एवढा मोठा कपड्याचा धीर धुवून टाकला होता. कपडे घरात घेऊन आले आणि मी थंडी वाजते म्हणून आज सचिनचं जर्किंग घालून बसले होते आणि मग थोडीशी का होईना मला ऊब आली. त्यानंतर लगेचच मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला घेतलं आणि खरं तर आहे ना आज व्हिडिओ एडिट करताना ना माझी मलाच दया आली. असो, हे रोजचंच आहे आणि हे चालायचंच. संध्याकाळी मस्त 65 खाऊन दिवसाचा शेवट केला.